हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे सॅटरडे आणि आज आहे गोपाळकाला दहीहंडी करतात ते. तर मग आज आय थिंक ऑफिसला हाफ डे असू शकतो बहुतेक, पण कन्फर्म नाही आहे. पण आणि आता मी व्लॉगची सुरुवात ऑफिसमधूनच करते आहे, कारण की मला घरी जमलंच नाही. त्याच्यामुळे मग म्हटलं चला ऑफिसमधूनच सुरुवात करूया. आणि आज म्हणजे आमच्या ताई आलेल्या आहेत ना, तर मग त्या आहे ना, म्हणजे त्यांचं रक्षाबंधन बाकी होतं, तर मग त्यांना रक्षाबंधन सेलिब्रेशन करायचं आहे. तर मग ते आज घरी रक्षाबंधन सेलिब्रेशन करतील आणि मी आली ऑफिसला. पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. मी त्यांना बोलली की तुम्ही शूट करून ठेवा, मला मग तुम्हाला दाखवता येईल असं. सो बघूया आपण की त्यांचं रक्षाबंधन पण कसं होतं आणि आज आपला दिवसाचा व्लॉग पण कसा होतो. सो बघत राहा तुम्ही. तर इकडे घरी यांचं मस्तपैकी रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे. मी ताईंना सांगितलं होतं व्हिडिओ शूट करून ठेवा, तर त्यांनी ठेवलं होतं. ताईंनी मस्तपैकी छान छोटीशी अशी रांगोळी पण काढली आणि त्यांचं मस्तपैकी रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. त्यांची मजा मस्ती खूप झाली, त्यांनी मला घरी आल्यावर सांगितलं. सो बघा तुम्ही पण. पहिल्यांदा मला पैसे आले. मागच्या वर्षी पण दिले होते. त्याच्यात नाही, मागच्या वर्षी मला ह्या वर्षी पहिल्यांदा पैसे दिले माझ्या भावाने. मागच्या 27 वर्षात एकदा पण पैसे नव्हते टाकले. ह्या वर्षी पहिलं वर्ष लग्नानंतर. नाही, लग्नानंतर पण झालं माझे. तिला काही गरज नाही पैशांची असं. तिला आमचे प्रेमच खूप आहे. तिला आमचं प्रेमच खूप पुरेसे दिले होते ना तुला एवढे पैसे दोघांनी. भाऊबीजला दिले होते मागच्या लग्न झाल्यानंतर. लग्नाच्या आधी नाही कधी. आमचं प्रेमच पुरेसं आहे. तेव्हा आम्ही खूप गरीब होतो, आता पण गरीबच आहे आम्ही. पण आता थोडं आमचं प्रेम पुरेसं आहे बहिणीसाठी. पैशाने बहिणीचं प्रेम हे मोठं जात नाही. त्यामुळे राकेट ठेवून दे. आमच्या बहिणीकडे आज खूप पैसे झाल्यामुळे ती आम्हाला आज पार्टी देणार आहे. संध्याकाळची पार्टी तिच्याकडून. कायम पार्टी देते काही नाही, कायम पार्टी देते. पार्टी घेणार नाही. पार्टी घेते. पार्टी मागत राहत आहे. अगं प्रेम आहे ते बहिणीचं. पैशापुरतं प्रेम बहिणीचं. प्रेम आहे प्रेम.
बघते आपण. बहिणी माझ्या ऑफिसला गेल्या छोट्या आणि मोठी बहिणी रेडी होत आहेत, त्याच्यामुळे आम्ही 4च जण इथे सेलिब्रेशनला. तर असं होतं आमचं छान राखी पौर्णिमा सेलिब्रेशन. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आता मी चालली आहे घरी. माझं ऑफिस झालंय, आज हाफ डेच होता. सो जशी मला बस भेटेल तशी मी जाईन घरी आणि बघूया घरी जाऊन कसा होतो आपला ब्लॉग. चलो, मिस्टर आले मला घ्यायला आणि आम्ही चाललो आहे आता घरी. हे इथलं सगळं काढलं ना, इथे दुकान होते ते सगळं अतिक्रमण हटवलंय. चांगलं झालं, पण मोकळं झालं. सो चला, इथे मोठी दहीहंडी कधी चालू होईल? संध्याकाळी 7 वाजता आहे का? हे बघा इथे दिसतंय ना, मस्त दहीहंडी रेडी करून ठेवली. ती गाड्यांमुळे दिसत नाही व्यवस्थित. मस्तपैकी दहीहंडीचा कार्यक्रम होणार. त्यानंतर मग घरी आली, मस्तपैकी फ्रेश झाली, स्वयंपाक वगैरे बनवला आणि मग गेलो होतो आम्ही दहीहंडी बघायला. तर सिन्नरमध्ये 2-3 ठिकाणी दहीहंडी होती, पण मग त्यांना वेळ होता म्हणजे आणि पाऊस पण चालू होता ना, तर दहीहंडी नाही 10-10:30च्या नंतरच चालू करतात फोडण्यासाठी, कारण की सगळ्यांचं जेवण वगैरे होतं. त्याच्यानंतर मग निवांत आणि खूप गर्दी होते बघण्यासाठी. पण मग आम्ही आधीच गेलो होतो. सो बघा तुम्ही पण. इथे पण एक दहीहंडी आहे. इकडे अजून म्हणजे फक्त लावून ठेवलेली आहे, अजून काही लोक जमा नाही झालेले. बहुतेक उशीर असेल जेवण वगैरे झाल्यावर. हे पण जो डेकोरेशन बघा तुम्ही, इथे सिंपल वाटतंय पण छान आहे. आणि पाऊस पण येतोय मस्त, तरी आम्ही एवढ्या पावसात दहीहंडी बघायला आलेलो आहे. सो बघत आपण अजून एक आहे, ती पण बघायला जाऊ आपण. सो चलो. बघा मस्तपैकी माझी मिसळ रेडी आहे आणि आता आम्ही सगळेजण मस्तपैकी जेवण करू. सगळेजण आता जेवण करायला बसू. तर आता आम्ही मस्तपैकी सगळेजण मिसळ खातोय, मस्तपैकी सगळेजण बसले आणि आता आम्ही टीव्हीवर काहीतरी बघू आणि मस्तपैकी जेवण करू. सो या तुम्ही पण जेवण करायला.